हाय हॅलो कसे आहेत? आय होप छानच असाल. चला तर आज नवीन व्लॉगमध्ये तुमचे खूप सारे अशा मनापासून स्वागत करते. तर आपण बघणार आहोत चहा पावडरचा उपयोग किंवा चहा पावडरचा यूजेस. तर इथे बघा, तुम्ही घरात कोणतीही चहा पावडर यूज करत असाल तर ती चहापत्ती आपल्याला घ्यायची आहे. तर बघा, चहा पावडरमध्ये हे गुणधर्म असतात. आपण असं प्रत्येक ठिकाणी म्हटलं जातं की प्रत्येकाला चहा प्यायल्यावर अशी तरतरी येते किंवा मग असं छान वाटतं. तर इथे बघा, आता मी जो पोह्याचा चमचा आहे तर त्या पोह्याच्या चमच्याने मी घेतलेले होते 2 चमचे. तर बघा, इथे मी हा जो बेसिंगचा पाईप आहे तर तो बेसिंगचा पाईप काय होतं, नॉर्मली सगळ्यांचा निघतो किंवा निघत नाही. तर आमचा जो वॉश बेसिंगचा पाईप आहे तर तो अजिबात निघत नाही. तर तो चेंज कसा करायचा, तर इथे बघा तुम्हाला ब्लॅक खूप दिसत असेल तो पाईप. तर तो आपल्याला चेंज तर करता येत नाही, तर क्लीन कसा करायचा. तर साधी आणि सोपी अशी मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे की तो क्लीन कसा करायचा. तर जास्त काही करावं लागत नाही आहे. तरी मी जे साहित्य सांगणार आहे किंवा आपण ज्याने क्लीन करणार आहोत तर ते घरातच इझिली अवेलेबल असतं किंवा होतं. तर जास्त काही त्याच्यासाठी सामान वगैरे लागणार नाही आहे. तर इथे बघा मी काय करणार आहे, तर बघा इथे क्लिनिंगसाठी मी आता घेतलेले आहे पातेलं भरून पाणी आणि त्यामध्ये हा जो चमचा आहे पोह्याचा तर त्याने मी त्यामध्ये टाकलेले आहे चहापत्ती. तर तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही यूज करू शकता. अशी काही हरकत नाही की हीच घ्यावी किंवा तीच. तर ती आपल्याला चहापत्ती छान अशी बॉईल करून घ्यायची आहे. तर बघा, त्याला छान अशी 5 ते 10 मिनिट सगळं उकळून घ्यायची आहे आपल्याला छान अशी ती चहा पावडर. तर ह्या अशा छोट्या छोट्या ज्या किचन टिप्स आहेत तर त्या तुम्ही रेग्युलरली फॉलो केल्या किंवा वीकमध्ये एकदा जरी केल्या तरी नॉर्मली काय होतं की ज्या बेसिंग चॉकअपचा प्रॉब्लेम आहेत तर ते इझिली सॉल्व्ह होतात किंवा मग बेसिंग चॉकअप होईल इथपर्यंत होत नाही तर बेसिंगचे प्रॉब्लेम. तर असं घरगुती उपायाने सुद्धा आपण ते क्लीन करू शकतो. तर काही ठिकाणी खूप असे बेसिंगचे प्रॉब्लेम येतात किंवा खूप दिवस साफ नाही केलं तर ते चॉकअप होण्याची खूप सारी अशी भीती असते. तर तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करून बघा. तर चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा की जेणेकरून त्यांना पण या ट्रिकचा उपयोग होईल किंवा ते पण यूज करून बघतील. तर तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करून बघा. तर इथे बघा, छानपैकी आपली जी चहापत्ती आहे तर ती आता मी उकळून घेतलेली आहे. तर उकळल्यानंतर बघा, मी आता काय करणार, हे जे आहे वॉश बेसिंग तर त्या वॉश बेसिंगमध्ये मी आता तुम्ही अगोदरच गाळून घेऊ शकता किंवा डायरेक्ट त्यामध्ये जरी गाळली तरी काय हरकत नाही. तर इथे बघा, मी आता डायरेक्ट त्यामध्येच गाळून घेणार आहे की जेणेकरून जास्त भांडे पण खराब होणार नाही आणि बेसिंग पण लवकर क्लीन होईल यासाठी. तर इथे बघा, ते जे गरम आहे तेव्हाच आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आतमध्ये चहापत्ती जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला जे आहे तर ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर बघा, आपण जे चहापत्ती यामध्ये टाकतो किंवा जे पाणी आहे तर ते जे आहे तर ते टाकल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनटं यावरती पाणी सोडायचं नाही आहे लगेच, की जेणेकरून त्यामधले जे चिकटपणा असतो किंवा मग जी घाण जी असते तर ती लगेच वितळून किंवा त्याच्यासोबत जाईल. यासाठी त्याचे रिॲक्शन होण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिट तसंच ठेवायचं आहे आपलं बेसिंग. तर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी सोडून क्लीन करून घ्यायचं आहे किंवा वॉश करून. तर तुम्ही इथे बघू शकता लगेच किती असा रिझल्ट आपल्याला भेटलेला आहे. तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा. तर खूप असा फायदा होतो यामुळे. सो व्हिडिओ कसा वाटला, चला तर भेटूया आता एका पुढच्या नवीन